मॅडम बॉटलनेक ब्रिजचं जे आहे काम पूर्ण झालं आहे. काही दिवसानंतर जे आहे नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. मनसेकडून याचा निषेध केला जातोय, काय सांगाल? काय माहितीये का, या ब्रिजची डिझाईन जी आहे ना, ती आमच्या फडणवीस साहेबांनी अजून ठरवली की नाही ठरवली याचा मुद्दा पहिला आहे. कारण त्यांनी मागच्या वेळेस काय सांगितलेलं की ह्या ब्रिजचं डिझाईन पूर्ण नाही झालंय, अर्धवट डिझाईन झालं आणि पत्रकारांनी ते फोटो शूट केले. इकडे एक सर्कल होणार आणि गाड्या पूर्ण त्या सर्कलला फिरून जाणार, अशा पद्धतीचं त्यांचं एक बाईट होतं. मला इथे कुठे सर्कल दिसत नाही. बरं, याची जी डिझाईन झाली आधी बॅट होती आणि आता असं साधारण बीच्या शेपमध्ये गेले. आता ही विक्ट्री, बी फॉर विक्ट्री, ही कोणाची आहे नक्की मला माहिती नाही. पण एवढं नक्की आहे की ह्या ब्रिजचं जे डिझाईन आहे ते फेल गेलेलं आहे आणि इकडच्या जनतेचा जो पैसा आहे तो वाया घालवलेला आहे. कारण एक्स्ट्रा जागेतून जे बॅरिगेड्स लावून ते कव्हर करतायत, तिकडे गरदुल्ल्यांना रात्रीच्या वेळेला बसण्यासाठी, तिकडे ड्रग्ज घेण्याची, दारू पिऊन तिथे पडणाऱ्यांसाठी ती जागा अगदी सुरक्षित आहे. आणि याच्यामध्ये आमचा पैसा घालवून इकडच्या मीरा भाईंदर असेल किंवा MMRDA आणि इकडचे नेते यांनी जी सुरक्षा निर्माण केली ते फक्त गरदुल्ल्यांसाठी, आणि या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करणारच आहे. प्रत्येक गोष्टीचं श्रेय जे आहे दोन्ही आमदार घेत असतात, परंतु या बॉटलनेक ब्रिजचं जे श्रेय आहे ते दोन्ही आमदार घेत नाही आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? आता काय ना, त्यांना वेळ नाहीये. या ब्रिजचं डिझाईन बघायला पण त्यांना वेळ नाही. आता त्यांचं जे एकमेकांवरती चालू आहे, एकमेकांचे कर्मकांड काढतायत ना, ते याने किती जणांची जमीन खाल्ली, त्याने किती जणांची जमीन खाल्ली. आता ते सध्या एकमेकांच्या प्रॉपर्टीचा हिसाब घेण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यांना ह्या गोष्टीचं क्रेडिट घेण्यामध्ये त्यांचं लक्ष नाहीये. आणि क्रेडिट कसं घेणार आहे जर हे डिझाईनच त्यांचं चुकलेलं आहे. याच्यामध्ये फक्त जे 100 करोड रुपये गेलेत ना, हे सर्वसामान्य लोक जे टॅक्स भरतात त्यांचा पैसा वाया गेलेला आहे. मला मुळात कळत नाही की हा जो ब्रिज इथपर्यंत आणलाय, आमच्याकडे पूर्व पश्चिमला जाण्यासाठी 3 ब्रिज आहेत. म्हणजे 3 जागा आहेत अशा. एक मॅक्ससला जाणारा फ्लायओव्हर आहे, एक केबिन रोडला वॉकिंग पूल आहे जो जुना पूल आहे, आणि एक जैसल पार्क मधनं अंडरग्राऊंड गेलेला आहे भाईंदर वेस्टला. असे 3 आहेत भाईंदर वेस्टला जाण्यासाठी. तर मला वाटत नाही की पूर्व पश्चिमेला जोडणारा आणखीन एक अशा डिझाईनचा ज्याच्यामध्ये करोडो रुपये गेलेले आहेत आमचे, या ब्रिजची गरज होती. ब्रिजची गरज कुठे होती हे पत्रकारांना माहिती आहे, इथल्या लोकांना माहिती आहे. आता जे मीरा मीरा रोडला खरं तर हा ब्रिज व्हायला हवा होता, कारण त्या साईडला वेस्टला काय होत आहे आम्हाला काही माहिती नाही. तिकडे काय चाललेलं आहे, तिकडे मिठागराची जमीन कोणी घेतलेली आहे, खाडी किती जणांनी कव्हर केलेली आहे, तिकडे किती भरणी झालेली आहे. कारण तिकडे ईस्ट वेस्ट साठी ब्रिज नाहीये. ही गरज तिकडे होती, म्हणजे आम्हालाही दिसलं असतं तिकडे काय काय चालू आहे. तिकडे एकही ब्रिज नाही. बरं, इकडे वर्दळीचा भाग जो आहे, म्हणजे भाईंदर पूर्वेचा जो भाग आहे, या साईडला काय सोल्युशन करू शकले असते ते केलेलं नाहीये. पण हा ब्रिज, ही डिझाईन, हा पैसा हा वाया गेलेला आहे. आणि मनसेकडनं आणि रस्ते साधन सुविधा व आस्थापना या विभागाच्या तर्फे आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त करतोय. दोन्ही आमदारांनी थोडी जरी लाज असेल ना तर याचं क्रेडिट घेऊन दाखवावं.